महाराष्ट्रात लोकसभेसाठी 2 आणि विधानसभेसाठी 14 जागेवर मातंग समाजातील उमेदवार द्यावा, तरच मातंग समाज मतदान करेल. सांगलीतील बैठकीत निर्णय. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी लोकसंख्येच्या तुलनेत मातंग समाजाला आरक्षित 5 लोकसभा जागेपैकी किमान 2 जागा व 29 आरक्षित विधानसभा मतदारसंघांपैकी विधानसभेला किमान 14 जागेवर उमेदवार द्यावेत. जो पक्ष मातंग समाजाला लोकसभेला व विधानसभेला उमेदवारी देईल त्याच पक्षांना मातंग समाज मतदान करेल. अन्यथा मातंग समाजाने कोणत्याच पक्षाला मतदान करू नये असे आवाहन आज सांगली येथील झालेल्या मातंग समाजाच्या बैठकीत झाला. या निर्णयाबाबत मातंग समाजाचे युवा नेते प्रशांत सदामते यांचे महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना व मातंग समाजाला आवाहन केले. अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रात मातंग समाज लोकसंख्येने 2 नंबरवर असून जितनी जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी या धोरणानुसार मातंग समाज मुख्य प्रवाहात यायचा असेल तर मातंग समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय प्रवाहात येणे महत्त्वाचे असून मातंग समाज हा आजही अनुसूचित जाती जमातीतील गावकुसाबाहेरचा समाज आहे. स्वातंत्र्य काळापासून मातंग समाज हा अजूनही राजकीय दखलपात्र नाही. केवळ समाजाच्या मतासाठी सर्वच राजकीय पक्ष उपयोग करून घेत आले आहेत. महाराष्ट्रात जवळपास 80 लाख ते 1 कोटीच्या घरात लोकसंख्या आहे. त्यामुळे समाजाची मते पाहिजे असतील तर सर्वच राजकीय पक्षांनी मातंग समाजाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा व लोकसभा आरक्षित जागेवर उमेदवाऱ्या दिल्या गेल्या पाहिजेत अशी मागणी आजच्या सांगली येथील मातंग समाजाच्या मेळाव्यात बोलताना मत व्यक्त केले. यावेळी गॅब्रिएल तिवडे, हेमंत मोहिते, संदीप ठोंबरे, सुभाष वायदंडे, प्रशांत सदामते, नंदू नांगरे, डॉक्टर विजय चांदणे, प्राध्यापक मोरे सर, आकाश तिवडे, सॅमसन तिवडे यांच्यासहित सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मातंग समाज व तत्सम पोटजातीतील पक्ष संघटना, पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. फक्त आपण कुठेतरी कमी पडतोय, आपण सुद्धा त्याचं चिंतन केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत. 59 जातीसाठी 13% आरक्षण आहे. 287 विधानसभा मतदारसंघ आहेत. 287 मध्ये 29 मतदारसंघ हे आरक्षित आहेत. आरक्षित आहे का? 87-88 एखादा काय असेल याच्यावर लय झाला. 2 मिनिटं सुद्धा काढा. 88 जागा विधानसभेला आहेत. त्यापैकी 29 मतदारसंघ हे आरक्षित आहेत आणि केवळ 3 आमदार आपले फक्त मागायचे. आपण काहीतरी भूमिका मांडली पाहिजे. समाजाच्या व्यवहार मांडण्यासाठी कुठेतरी पाहिजे म्हणून या पक्ष संघटना असतात. ही जी मंडळी आहेत पार्टी मंडळी नाही, साधेसुधी मंडळी नाही. जे आपलं दुखणं आहे, ज्या काही आपल्या समस्या आहेत त्याच्यावरती आवाज उठवणारी सगळी मंडळी. फक्त आपण कुठेतरी कमी पडतोय, आपण सुद्धा त्याचं चिंतन केलं. महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत. 59 जातीसाठी 13% आरक्षण आहे. 287 विधानसभा मतदारसंघ आहे. 287 मध्ये 29 मतदारसंघ हे आरक्षित आहे. आरक्षित आहे. 87-88 एखादा काय असेल याच्यावर लय झाला. 2 मिनिटं सुद्धा काढला नसताय. लोकांना उद्देश होतोय नाही. 288 जागा विधानसभेला आहेत. त्यापैकी 29 मतदारसंघ हे आरक्षित आहे आणि केवळ 3 आमदार मागे. आपण काहीतरी भूमिका मांडली पाहिजे. आपलं कोणीतरी तिथं आवाज उठवणार पाहिजे. मला आनंद झाला संगवाडीच्या त्या समाधीसाठी सगळ्यांनी मोठा संघर्ष उभा केला महाराष्ट्रात आणि त्या ठिकाणी त्याचं फळ हे मिळालं. 2 फेब्रुवारी मार्चला त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन झालं. पार्टीच्या धर्तीवरती आर्थिक स्थापना करा म्हणून अनेक महाराष्ट्रामध्ये मोठा लढा उभा केला. अनेक आंदोलन पक्ष संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते लाटाकाटा खांद्यावर मोर्चे काढले, गुन्हे दाखल करून घेतले आणि कुठेतरी आपले प्रश्न सरकार कुठेतरी ऐकायला लागले, कुठेतरी सुटायला लागले. पण एवढ्यावर थांबून नाही चालणार. आपला सुद्धा हक्काचा लढणारा कोणीतरी पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून मी 4 दिवसापूर्वी फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह केलं आणि आज सगळे सुद्धा स्टेटमेंट दिले की महाराष्ट्रामध्ये मातंग समाज हा अनुसूचित जाती जमातीचा 2 नंबरचा समाज आहे. लोकसंख्येच्या मानाने जो 70-80 लाखाच्या लोकसंख्या आहे. पण 5 लोकसभेला महाराष्ट्रात जागा आहे आरक्षित. लातूर, रामटेक, शिर्डी, अमरावती आणि अजून कुठला सोलापूर असे 5 मतदारसंघ आहेत. 5ही मतदारसंघात मागाचा